विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबरोबर शेतातील माती बेकायदेशीररित्या काढून नेणे तसेच सिंचन व्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधितांपैकी एक जण पोलीस पाटील असून पदाचा वापर करून गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचेही पीडित कुटुंबाने यावेळी माहिती दिली। याबाबत महादेव शिद्राया कोरे यांनी मिरज पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे। गट क्रमांक 694, 696 व 697 मधील त्यांच्या शेतातून काही व्यक्तींनी जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती काढून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार शहाजी सदाशिव कोरे, देवबा सदाशिव कोरे व अक्षय गणपती कोरे यांनी शेतात येऊन धमक्या दिल्या। विहिरीवर आलास तर मारून टाकू, तसेच तुझ्या मुलाची पिकअप फोडून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच गट क्रमांक 694 ते 697 मधील शेताकडे जाणारा रस्ता दगड टाकून बंद केल्याचा आरोप असून याबाबत विचारणा केली असता संबंधितांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान विहिरीवरील सिंचन चेंबर व पाईपलाईन फोडून घेवडा, ऊस व इतर पिकांचे सुमारे 3 एकर क्षेत्रातील नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे। यावेळी या आरोपीमधील शहाजी कोरे हे पोलीस पाटील असल्याने या पदाचा गैरवापर करून धमक्या देणे व पोलीस यंत्रणेचा वापर करून फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्याचेही त्यांनी सांगितले। मी महादेव शिद्राया कोरे, बेळंकी। आमचं ऊस पहिल्यांदा ढबूचं आणि मक्याचं पाटाचं पैसे बुडवलं आहे। मग पैसे बुडवल्यावर मी काय म्हटलं, तुला बी पाहिजे ना, नाही म्हणत नाही, ने जा, खरं रोख पैसे दे, ने जा। देवबा सदाशिव कोरे यांना काय ते माझा नाही देवबाचा। आता नुकसान माझी म्हणजे तो सगळ्या ऊसाच्या फडांचे नुकसान, पाईपलाईनचे नुकसान, टँकचे नुकसान, रिव्हरच्या पाईपलाईनचे नुकसान, आणि तिथनं हेतूर आता तुम्हाला दाखवलं नाही, तिथनं हेतूर आणून हेतू येऊन कानपाटात मारलाय। आणि इथं गाडी उभा राहील त्या आमची बोल नव्हता, गाडी उभा राहील ते, आणि तिथनं गाडी काढ, हे माझ्या यशात आहे, हे घर मोजणी केलायस काय म्हणून ते दगड घेऊन उठून मारायलाय। तर भावाला बी तिथं बोलवून घेतलं त्या शहाजी कोऱ्याला, म्हणून ती येऊन मारलाय बघा, शहाजी कोरे मारलाय। भाऊ सगळं झालं गेलं, शिवा दिला, सगळं झालं। आणि संध्याकाळी मी इथं वरत त्या पाईप मोडली, कशी मोडली बघायला गेलो काय, तर का तिथं अक्षय कोऱ्याला लावून दिलाय। त्याला पहिला आमच्या गटात यायचं नाही, तिकडे जा, पहिला हो म्हणाव, म्हणत म्हणत ती पोरग म्हणायला चाललंय, अण्णा तुम्ही इकडे काय येऊ नका, तुम्हाला मारतेत, इकडे येऊ नका, तसं म्हणत म्हणत तिथे येऊन वरत त्या टाकीच्या खाली कडल्या त्याला गाठलाय, मला गाठलाय, आणि इथं मरड भरून घ्या लस्तात फेकून दिलाय। तक्रार वगैरे काय दाखल केली पोलीस पाटील? आता आम्ही तक्रार दाखल करणार आहे पोलीस स्टेशनला। शुक्रवार दिनांक 13/3/2026 रोजी सकाळी 8:30च्या आसपास शहाजी कोरे आणि देवबा कोरे आणि वडिलांना मारहाण केली। पाठीमागच्या वैवाटीच्या रस्त्याला त्यांनी अडवणूक करतात, पाठीमागे पण वाद करत होते, ते भरपूर दिवसापासून वाद करतायत। त्या दिवशी इथं येऊन आमचा टँक त्याच्या आदल्या दिवशी फोडलाय। वडिलांना न माहिती होता धमकी देऊन वराशनी सांगू नको म्हणते, टँक फोडताना उद्या भरून देतो, तुम्हाला प्लेन करतो, आणि अजून पण त्या टँक तो रिपेअर केलेला नाही। परत इथं पाईपलाईन फोडलाय, आमच्या विहिरीवरची पाईपलाईन फोडलाय। इथं येऊन वडिलांना मारहाण केलाय। आईच्या पुढे वडिलांना म्हणते मुंडक्याला धरून तुला एकदा वर घालवतो, दगड घालून वर घालवतो म्हणते। त्या तसं बोलल्यामुळे आमच्या आई दचकी काढल्या।
आता मानसिक त्रास चालू झालाय. आईला पहिला शुगर बीपीच्या गोळ्या चालू आहेत आणि ह्याच्यात जर काय जर झालं आईला किंवा वडिलांना, ह्याला सर्वस्वी जबाबदार हे दोघे असतील. आणि त्यांच्या बरोबर अक्षय गणपती कोरे हा पण इथं आलता, पण त्यानं काय म्हटलं नाही. येऊन त्याला थांबला होता आमच्या रानात यायची म्हणून ती, पण तो इसा माझा असा आहे, पण इथं मग आमच्या रानात त्यांनी दगड टाकल्यात.